नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ऑनलाईनरच्या सिरीजमध्ये आज आपण भाग 9 पाहत आहोत. यामध्ये विज्ञानाचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि संभाव्य प्रश्न यामध्ये घेण्यात आलेले आहेत. तर हे प्रश्न लिहून घेण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि वेबसाईटवरती याची PDF उपलब्ध आहे, तिथून PDF घेऊन सराव करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात 2005ला झालेली आहे आणि याच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची सुरुवात 2003ला शहरी भागामध्ये झालेली आहे. महिला व बालकांना आरोग्य सेवेसाठी नवी रुग्णवाहिनी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जिचं नाव वात्सल्य असं आहे. मानवी दुधात लॅक्टोज शर्करेचे प्रमाण सर्वाधिक असते. भारतात ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, युनानी व होमिओपॅथी या वैद्यकीय शाखा रुग्णांना सेवा पुरवितात. अगदी अलीकडील सेवा म्हणून ॲलोपॅथी ओळखली जाते. होमिओपॅथी ही मूळची जर्मनी या देशाची असून त्याचे जनक हायमने हे आहेत. युनानी सेवा ही ग्रीक पद्धत संशोधक हिप्पोक्रेटस यांनी शोधून काढलेली आहे. सिद्ध ही रुग्णसेवा पद्धत दक्षिण भारतातील आहे, जी दक्षिण भारतामध्ये उदयाला आलेली आहे. आयुष मंत्रालय जे आरोग्य सेवेवरती नियंत्रण ठेवतं, त्यामध्ये त्याचं जे लॉंग फॉर्म आहे ते आयुर्वेदिक, योग, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या सर्वांचे मिळून आयुष असं नाव देण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाची सुरुवात ही 9 नोव्हेंबर 2014 रोजी झालेली आहे. पुढील प्रश्न बघूया. हेन्सनचा रोग म्हणून कुष्ठरोगाला ओळखतात. हिवताप सतत राहिल्यास प्लीहा सुजून पंडुरोग होतो. हिवताप सतत राहिल्यास आणि हिवतापावरील प्रभावी औषध हे प्रायमाक्विन आहे, जे वापरल्यानंतर हिवताप कमी होतो. डॉक्टर बर्नार्ड बेल्जियम यांनी 1989 साली 3TC हे एड्सवरील पहिले औषध शोधले. 3TCचे जे दुसरं नाव आहे त्यालाच लॅमिविडिन आणि एपिव्हिर असं हे 3TCचं दुसरं नाव आहे. एड्स निर्मूलन कार्याशी संबंधित देशातील स्वयंसेवी संस्था ह्या अवॉर्ड सोसायटीशी संबंधित आहेत. एड्सवरील पहिले औषध हेरेटोनाविर आहे. एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात 1991 ते 92 दरम्यान सुरुवात झालेली आहे. तंबाखूवर मोसिक नावाचा रोग पडतो. प्राण्यांमधील विषाणू गोलाकार असतात, तर वनस्पतींमध्ये ते बहुधा दंडगोलाकार असतात. गव्हावर तंबेरा व ज्वारीवर काजळी रोग पडतो. बटाटा वाण अडनोरा तर टोमॅटो वाण वैशाली आहे. व्हायरसचा लॉंग फॉर्म हा विटाल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडरसाइन असा हा व्हायरसचा लॉंग फॉर्म होतो. व्हायरसचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. हा आरोग्य सेवकाला प्रश्न आलेला आहे आणि CPRचा पण लॉंग फॉर्म आलेला आहे, तेही लक्षात घ्या. व्हायरसचा लॉंग फॉर्म होतो विटाल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडरसाइन आणि CPRचा होतो कार्डिओपल्मिनरी रिसक्शन. CPRचा लॉंग फॉर्म होतो कार्डिओपल्मिनरी रिसक्शन. बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीला 2दा कृत्रिम श्वास दिल्यानंतर 15 वेळा रुग्णाच्या हृदयावर हात ठेवून सोडण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण CPR असे म्हणतो, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघूया. पंडिता रमाबाईंशी संबंधित आहे. तर पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था त्या कशा संबंधित होत्या ते बघूया. पंडिता रमाबाईंनी मुक्ती सदन नावाची ख्रिस्ती एक संस्था स्थापन केली. त्या अंतर्गत त्यांनी पतित स्त्रियांसाठी कृपा सदन सुरू केले. अशक्त, अपंग आणि निराधार स्त्रियांच्या हक्कासाठी प्रीती सदन सुरू केले. त्यानंतर अनाथ बालकांच्या शिक्षणासाठी सदानंद सदन सुरू केले आणि अंध मुलांसाठी त्यांनी बातमी सदनची देखील स्थापना केलेली आहे. गांधीजींनी रौलट कायद्यालाच काळा कायदा असे नाव दिलेलं आहे. 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड घडले. त्या दिवशी बैसाखी हा सण होता. 1919ला उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भरलेल्या 13व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेत शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी देण्यात आली होती. अतिलठ्ठपणा हा आजार स्निग्ध व कर्बोदके यांच्या अतिसेवनामुळे होतो. BMI यालाच आपण बॉडी मास इंडेक्स असे म्हणतो. तर बॉडी मास इंडेक्स काढण्याचं जे सूत्र आहे, ज्याला आपण मराठीत देहवस्तुमान म्हणतो, त्याला वजन भागिले उंचीचा वर्ग हे सूत्र आहे. पुरुषांमध्ये 30पेक्षा व महिलांमध्ये 28.6पेक्षा जास्त असल्यास अतिलठ्ठपणा समजण्यात येतो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 1919चा जो कायदा होता त्यामध्ये ज्या मुख्य तरतुदी होत्या त्या आपण पाहूयात. यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. 1919चा कायदा आणि 1935चा कायदा हे दोन्ही कायदे इतिहासामध्ये महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. 1919च्या कायद्यातील ज्या मुख्य तरतुदी होत्या त्या अशा होत्या की भारत मंत्र्याचा पगार हा इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यात येणार होता. भारतासाठी हायकमिशनर हे पद उच्चायुक्त हे पद तयार करण्यात आले. हा प्रश्न 2020च्या ग्रुप Bला आलेला आहे 1 लाइनरमध्ये की हाय कमिशनर हे पद कोणत्या कायद्यानुसार
तयार करण्यात आलेले आहे. तर ते 1919च्या कायद्याने तयार करण्यात आलेले आहे. पुढची तरतूद बघूया. या कायद्याने भारत मंत्री केंद्र सरकारवर नियंत्रण ठेवणार होता. प्रांतिक सरकारचे नियंत्रण कमी होणार होते. यामध्ये ते कमी करण्यासाठी सोपी खाती निर्माण करण्यात आली होती. कार्यकारी व कायदे मंडळ एकमत राहणार होते. तर यामध्ये भारत मंत्री हस्तक्षेप करू शकत होता. प्रांतात द्विस्तरीय शासन अंमलात आले. जबाबदार शासन काही प्रमाणात 1919 ते 1937 पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर याच कायद्यामध्ये 1935ला बदल करण्यात आला आणि 1935चा कायदा लागू झाला. हे 1919च्या कायद्यातील मुख्य तरतुदी होत्या. पुढचा प्रश्न बघूया. 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000च्या नोटा चलनातून बंद झाल्या. स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या 20 शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर शहरांचा समावेश आहे. पहिल्या धावणाऱ्या रेल्वेचे नाव ब्लॅक ब्युटी असे होते. स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री हे जॉन मथाई होते. रेल्वेचे पितामह म्हणून जॉन स्टीफन्सनला ओळखतात. पुढचा प्रश्न बघूया. राईस ही उपचार पद्धती. आपण जेव्हा मुरगळतं, मुकामार लागतो, लचकतं, त्यावेळेस आपण राईस ही उपचार पद्धती वापरतो. त्याचा लॉंग फॉर्म होतो रेस्ट, आईस, कॉम्प्रेन्शन आणि एलिव्हेट. म्हणजेच रुग्णाला आराम द्या, लागलेल्या मुरगळलेल्या ठिकाणी बर्फाने शेका, त्या ठिकाणी चोळा आणि तो भाग उंचावर ठेवा, ज्याला आपण राईस पद्धत असे म्हणतो. मधुमेहावर जसे इन्सुलिन काम करते तसे रक्ताशय या रोगावर एरिथ्रोपायरिन ही प्रथिने उत्पादित मोलाचे कार्य करतात. विषाणू संक्रमित रोगांवर उपचारासाठी इंटरफेरॉन वापरले जाते. सेलेनियम हे खनिज मोहरी तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर असते. जलशुद्धीकरणावेळी पाण्यातील जिओबॅक्टेरिया व सेवनेला हे जीवाणू वापरले जातात. रेड रिबन एक्सप्रेस ही 22 राज्यांमध्ये आहे. मित्रांनो, ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील आहे. मागच्याच महिन्यामध्ये नगर, पुणे आणि मुंबई असा या रेल्वेने प्रवास केलेला आहे. तर या रेल्वेमध्ये असे काही डबे त्यांनी तयार केलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला रोगांची माहिती मिळते. खास करून एड्स रोगाविषयी माहिती मिळते. तिथं आतमध्ये डिस्प्ले लावलेला असतात. त्यामध्ये सर्व प्रकारची माहिती उपलब्ध असते. सांगण्यासाठी तिथं तुम्हाला प्रशिक्षक देखील उभे असतात. तिथे तुम्ही यूट्यूबवर हा व्हिडिओ बघू शकता. खूप चांगली आहे, तुम्ही पण कधी भेट द्या. मित्रांनो, मलेरियाचे या अगोदर 4 प्रकार होते. नुकताच 5वा प्रकार बातम्यांमध्ये ऐकण्यात आला होता. त्यामध्ये 5वा प्रकार जो आलेला आहे नोलोसी मलेरिया, हे त्या 5व्या प्रकाराला नाव देण्यात आलेलं आहे. 2020ला जो सार्स कोरोना आला होता त्यामधील मुख्य लक्षणं म्हणून तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, कोरडा खोकला व श्वसनास बाधा येणे हे त्यामध्ये मुख्य लक्षणं होते. अनुवांशिक रोग म्हणून सिकल सेल, एनिमिया आणि हिमोफिलिया हे रोग ओळखले जातात. मानवाच्या बाबतीत शोधलेली सर्वात पहिली विकृती ही डाऊन सिंड्रोम होती. म्हणजे त्याला आपण मंगोलिकता म्हणतो. त्यामध्ये काय होतं तर 46 गुणसूत्राऐवजी त्या गुणसूत्रामध्ये वाढ होते आणि 47 गुणसूत्र असतात. जर याच गुणसूत्रामध्ये कमतरता जाणवली, 45 गुणसूत्र जाणवले, तर त्याला टर्नर संरक्षण असे म्हणतात. तर टर्नर संरक्षणामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीचा अभाव होतो. मासिक पाळी नियमित होत नाही किंवा त्याचे जे दिवस असतात ते दिवस मागे पुढे होतात. गर्भधारणेवेळी जनुकीय बदलामुळे दात्रपेशी पंडुरोग हा विकार उद्भवतो. हिमोग्लोबिनचे कमी प्रमाण म्हणजेच ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता मंद होणे व हे लक्षण दात्रपेशी पंडुरोगाचे आहे. उपचार म्हणून रोज एक गोळी फॉलिक ॲसिडची गोळी यामध्ये रुग्णांना देण्यात येते आणि सरकारी दवाखान्यामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे आणि ती मोफत आहे. कर्करोगाचा विषाणू ज्याला आपण राऊस सार्कोमा या नावाने ओळखतो. तर यामध्ये DNA मधील ग्वालिन हा घटक कर्करोगास कारणीभूत ठरतो. इंटरल्युकॉन हे प्रथिन उत्पादित कर्करोगावर उपयुक्त औषध आहे. राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम 1985 पासून सुरू आहे. नाकोचे घोषवाक्य हे इंडिया वॉइस अगेन्स्ट एड्स असे आहे. यकृताच्या पेशीमध्ये ग्लायकोज याच्या स्वरूपात शर्करा साठवलेली असते. ब्रॉक निर्देशांकाने एखाद्या व्यक्तीचे योग्य वजन निश्चित करता येते. एखाद्या व्यक्तीचं जे वजन मोजायचं आहे आणि ते योग्य प्रमाणात मोजायचं आहे तर त्याला ब्रॉक निर्देशांकाने मोजले जाते. सल्फॉन हे डेंग्यूवरील प्रभावी औषध आहे, तर टेमीफ्ल्यू हे स्वाईन फ्ल्यूवरील प्रभावी औषध आहे. मित्रांनो, 1986ला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हर्षवर्धन रेड्डी नावाच्या मुलीने जन्म घेतला, जी टेस्ट ट्यूब बेबीची मुलगी होती आणि तिचं हॉस्पिटलमध्ये दुर्गा नाव देण्यात आलेले. तिला दुर्गा नावाने ओळखतात कारण ती टेस्ट ट्यूब बेबीची पहिली मुलगी आहे. मकरध्वज आयुर्वेदिक औषध हे गंधक व पाऱ्यापासून बनवतात. घरगुती वापराच्या पाणी शुद्ध करण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर करतात.
झिंक फ्लोराईड हे उंदीर मारण्याचं औषध फॉस्फरस आणि जस्त यापासून बनवण्यात येते. आम्लवर्षा जी होते मित्रांनो, त्यामध्ये नायट्रिक आम्ल आणि सल्फ्युरिक आम्ल यांचं मिश्रण असतं. लिंबाचा रस यामध्ये सायट्रिक आम्ले असते. चिंचेमध्ये टार्टारिक ॲसिड असते. दागिन्यांना दाग देण्यासाठी मॅग्नीजचा वापर करतात. मित्रांनो, कुटुंब नियोजनासाठी ज्या पद्धती वापरण्यात येतात त्यामध्ये पुरुषांना जी पद्धत वापरण्यात येते त्याला वॅसेक्टॉमी असे म्हणतात. त्यालाच मराठीमध्ये नसबंदी असे म्हणतात. तर महिलांमध्ये ट्युबेक्टॉमी ही शस्त्रक्रिया करण्यात येते. अन्न सुरक्षा कायदा हा 2006चा आहे. यामध्ये बदल करण्यात आलेला आहे 2011मध्ये. खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचं प्रमाण सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये कशामध्ये काय मिसळतात ते आपण पाहूया. दुधाच्या भुकटीमध्ये डॅक्टिन व स्टार्च याची भेसळ होते. दुधाच्या स्निग्धतेमध्ये युरियाची भेसळ होते. आंबे आणि केळी पिकवण्यासाठी कॅल्शियम क्लोराईड वापरतात. तुपामध्ये ट्रायब्युटिनची भेसळ असते आणि चणा डाळीमध्ये मॅटलिक येलोची भेसळ असते. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलिओचे मुख्य 3 विषाणू आहेत, P1, P2 आणि P3. तर यामध्ये P1 हा बून हाईट आहे, P2 याला लान्सिंग नावाने ओळखतात, तर P3ला लिओन नावाने ओळखतात. आणि हे तिन्ही विषाणूचे नाव जे देण्यात आलेले ते त्या शोध लावलेल्या शास्त्रज्ञांच्या नावावरून देण्यात आलेले हे लक्षात ठेवा. एडिस इजिप्सी या गटामध्ये टायगर नावाच्या डासामुळे डेंग्यूची झपाट्याने वाढ होते. मायक्रोसेफिल रोग म्हणून झिकाला ओळखतात. हा रोग गर्भवती महिलेला झाल्यास तिच्या गर्भाला धोका होऊन गर्भपात होतो. 2007ला जगभर बर्ड फ्लूचे थैमान होते. महाराष्ट्रात जळगाव व नागपूर येथे बर्ड फ्लूचा सर्वाधिक उद्रेक झाला होता. खरुजेचा किडा हा सर्कोपेटिस स्केबी संधिवात वर्गातील प्राणी आहे. मित्रांनो, अल्झायमर हा आजार मेंदूशी संबंधित रोग आहे आणि यालाच आपण स्मृतिभ्रंश या नावाने देखील ओळखतो. पटकी आणि कॉलरा हे स्वल्पविराम आकाराच्या जीवाणूमुळे होणारे रोग आहेत. यामध्ये लक्षणं अशी आहेत की तीव्र उलट्या होतात, जुलाब होतात आणि शरीराचे निर्जलीकरण देखील होते. पुढचा प्रश्न बघूया. जे थॉम्सन यांनी प्रोटॉन हे नाव सुचविले व इलेक्ट्रॉनचा शोध 1867मध्ये लावला. रुदरफॉर्ड यांनी अणुकेंद्रकाचा शोध 1911 साली लावला. चेंडवेक यांनी न्यूट्रॉनचा शोध 1932 साली लावला. रोगजंतूच्या संक्रमणामुळे पेशींचे नुकसान होऊन हिस्टामिन हे रसायन स्त्रवते व त्या जागी पांढऱ्या रक्तपेशी एकत्र येऊन सूज येते. धूर आणि धुरके यांच्या मिश्रणात धुरके असे म्हणतात. पोत्यामध्ये धान्य भरल्यानंतर ते सुरक्षित राहावे म्हणून त्यावरती मेलथिओनची फवारणी करतात. फ्लोराईड निसर्गात मुक्तपणे कधीच आढळत नाही. मानवी शरीरातील अस्थि व दात यामध्ये सुमारे 96% फ्लोराईड आढळते. अवयवरोपण याचा शोध थॉमस स्टार्च यांनी लावला. हिप्पोक्रॅटिक ऑथ ही शपथ डॉक्टरांना घ्यावी लागते. मेंडेल या शास्त्रज्ञाने वाटाणा झाडावर प्रयोग करून अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. ग्रीक भाषेत अंबर म्हणजेच इलेक्ट्रॉन. हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणी मांडली. आधुनिक आवर्त सारणीचे जनक कोण असा देखील प्रश्न आलेला आहे, तर ते हेनरी मोसले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे. ते 3 डिसेंबर 2003 साली याची स्थापना झाली. आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हणून आनतवान यांना आपण ओळखतो. जंतूपासून रोगोद्भव हा सिद्धांत लुई पाश्चर यांचा आहे. रॉबर्ट कोच यांनी रोग व कारक असा सिद्धांत मांडला. फेब्रिक मिशन यांनी DNA चा शोध लावला. DNA चे जनक म्हणून कोण असा देखील प्रश्न आलेला आहे. यामध्ये फेब्रिक मिशर आहेत, हे लक्षात घ्या. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. मधुमेह रोगाची लक्षणं थोडक्यात पाहूया. यामध्ये जास्त लघवी लागते, जास्त तहान लागते, भूक वाढते, थकवा जाणवतो आणि अंधुक दृष्टी होते. युरियामुळे युरेमिया होतो, तर कॅल्शियम कार्बोनेटमुळे मूतखडा होतो. सुजवटी या कुपोषणाच्या विकारात यकृतातील चरबीच्या संचयनामुळे त्याचा आकार वाढतो, त्यास हिप्टोमॅगली असे म्हणतात. मोहरीच्या तेलात 10% अर्जिमोन ऑइलची भेसळ केल्यास एपिडेमिक ड्रॉप्सी हा रोग होतो. 1940 ते 1960 हा काळ प्रतिजैविकांसाठी सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. 1940 ते 1960मध्ये सर्वात जास्त प्रतिजैविकांचा शोध लागलेला आहे. त्यामुळे प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या रोगजंतूंना आपण सुपरबग्स म्हणतो. इंद्रधनुष्य योजना ही 2014ची आहे. यामध्ये 7 रोगाविरुद्ध उपचार देण्यात येतात. मित्रांनो, हा होता भाग 9. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा.
टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप देखील नक्की जॉईन करा. धन्यवाद.